पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची हवामान विभागाने वर्तवली शक्यता। गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी केलाय, आता 1760 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। पिंपरी चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणी पुरवठा करणारं पवना धरण 50% भरलंय। पिंपरी चिंचवडकरांची पुढील काही महिन्यांची पाण्यासाठीची चिंता मिटली। पवना धरण परिसरात आतापर्यंत 773 मिलीमीटर इतका पाऊस। चंद्रभागेच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं पंढरपूरला पुराचा धोका, तर वीर धरणातूनही 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। आषाढी काळात पूर नियंत्रणासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत। गडचिरोली शहर आणि परिसरात दमदार पाऊस, पेरणीनंतरच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अहेरीनंतर गडचिरोली उपविभागातही जोरदार सरींचा वर्षाव। देहूत इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, घाट परिसरात पूरस्थितीमुळे पित्ती धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरात पाणी शिरलं, तर प्राचीन असलेलं माऊली स्थळही पाण्याखाली गेले। जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस दरड कोसळली, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळामधील ही घटना आहे। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून घटनेकडे वेळीच लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी। पालखी सोहळ्यात आकाशात उडणाऱ्या ड्रोन्सवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून कारवाई, अँटी ड्रोन गनचा वापर करत पोलिसांनी कारवाई केली। फडणवीसांच्या कार्यक्रमातील ड्रोन घटनेनंतर कडक आदेश। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। 2 अश्व आणि कर्नाटकातील बैलजोडी हे विशेष आकर्षण असेल। पंढरपूरहून 14 एप्रिलला निघालेली वारी 22 देश, 70 दिवस आणि 18,000 किलोमीटरचा प्रवास करून लंडनला पोहोचली। ढोल ताशांच्या गजरात विठुरायाचं लंडनमध्ये भव्य स्वागत। संत ज्ञानेश्वर पालखी दिवे घाटात असताना बैल उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। गर्दी बघून बैल उधळल्याची शक्यता, घटनेचे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती, कडूंना नागपूर खंडपीठाचा दिलासा। भंडारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी नाना पटोलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, 2 दिवसात 307 नामांकन अर्जांची उकल। पुण्यात पीएमपीएलच्या बस चालकानं प्रवाशाला पट्ट्यानं मारहाण केल्याची घटना, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। काही प्रवाशांकडून चालक नशेत असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, भाऊ डॉन आहे, पोलीस काही करू शकत नाही अशी थेट धमकी, तर नागरिकांनाही केली शिवीगाळ, पोलिसांकडून कारवाई सुरू। नाशिकमध्ये पोलीस पित्याने 6 वर्षीय मुलीची हत्या केली, त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना। नाशिकच्या येवल्यात पोलिसांची 3 कॅफेंवर धडक कारवाई, 2 कॅफे चालकांना अटक, तर 1 कॅफे चालक फरार। तरुणींना लहान रूम उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। अकोल्यातील पातूरजवळ ट्रक आणि ऑटोचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, तर 4 जण गंभीर जखमी, ट्रक चालक फरार, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। आणि आता काही बातम्या